संजय शिरसाट सध्या बोलतात, ऐकूया आपण नेमकं काय बोलतायत. या मोर्चाविषयी काही बोलत असतील तर आपण त्याचा देखील आढावा घेऊया. त्या निवडणूक आयोगाला घेतलं पाहिजे. एक निश्चित आहे की अशा बोगस याद्या या कोणत्या एका मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत असं सर्वजण मान्य करतात. म्हणून एकदा ही सगळी घाण ज्याला म्हणतो आपण, चार चार ठिकाणी नावं टाकणे, काही बोगस नावं टाकणे, हे जे काय प्रकार आहे ते थांबले पाहिजे. हे प्रत्येक नागरिकाचं मत आहे. जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर जेव्हा मतदान होतं त्या टायमाला एक आश्चर्याचा धक्का बसतो. आता हा कोणता पक्ष करतो का कार्यकर्ता करतो या वादात मी जात नाही, परंतु हे नसावं या मताचे आम्ही सुद्धा आहोत. शक्ती प्रदर्शन करता येईल म्हणजे आता ही स्टंटबाजी तर करावी लागेल ना. यापूर्वी सुद्धा ते निवडणूक आयोगाला भेटले होते, त्यांच्याशी चर्चा झाली होती. एक वेळा नाही 2 वेळा भेटले. तिसऱ्यांदा हे लोकांना रस्त्यावर आणण्याचं कारण काय तेच जाणवत. परंतु एक शक्ती प्रदर्शन त्या माध्यमातून होतं. एक पक्षाचा प्रचार आणि आम्ही संघटित आहोत, महाविकास आघाडी किती मजबूत आहेत हे दाखवण्याचा त्यांचा तो राजकीय स्टंट आहे. त्या स्टंट बाबतीत आम्ही काय बोलणारच नाही. तर आम्हाला तुम्ही ज्या प्रश्नासाठी चालले होते तो प्रश्न तसाच बैठकीत ऑफिसमध्ये बसून सुद्धा सोडवता आला असता, एवढंच आम्हाला त्यांना सांगणं आहे. यासाठी मुंबईच्या लोकांना वेठीस धरावं हे योग्य नाही असं आमचं मत आहे. हसन मुश्रीफांनी पण म्हटलंय की हा सगळा घोळ आहे तो संपला पाहिजे आणि एकदा काय ते क्लिअर करा. तुमच्या पक्षाची भूमिका नेमकी काय? आम्ही तेच सांगतोय. आम्ही जर याद्यामध्ये घोळ असेल तर एकदा क्लिअर करा. हे कुणालाच नकोय. पण यासाठी असं कुणाला वेठीस धरून मोर्चेवरचे काढणं हा राजकीय तुमचा जो का प्रयोग आहे हा योग्य नाही. कोणाचा विरोध आहे त्याला? का विरोध करायचा? चुकीच्या लोकांच्या नावाला आम्ही काय सपोर्ट करणारे लोक आहोत का? आम्ही निश्चित त्यालाच विरोध करू. या सगळ्यात काँग्रेसने स्वतःला दूर ठेवलं म्हणजे वडेट्टीवार सहभागी झाले पण पक्ष म्हणून काँग्रेसने डिस्टन्स ठेवलाय. महापालिकेत सोबत जायचं नाही अशी भूमिका आहे राजडी उद्धव म्हणून डिस्टन्स ठेवलाय. मग महाविकास आघाडी आहे कुठे तिथे? महाविकास आघाडी टिकणार नाही. मी अनेक वेळा सांगतोय. आता राजसाहेबाची झालेली एंट्री ही महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्याचा एकमेव जाणं मिळालेली संधी आहे. काँग्रेस कधीच त्यांच्याबरोबर जाणार नाही. राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये तसंही अस्तित्व नाहीच आहे. म्हणून आता ही महाविकास आघाडी राहणार नाही हे निश्चित झालेलं आहे. भाई जगताप बोलले, बाकी सर्व पक्षाचे पदाधिकारी बोलत आहेत. आता किती लोकांमध्ये किती युती करतील, एक भाकर त्याला किती तुकडं पाडतील. म्हणून खायची तर एकाला पूर्णच खायची, मग इतरांनी काय करायचं? टाळ्या वाजवायच्या. म्हणून ह्या आघाडी वगैरे तिथं होणार नाहीये आणि ही युती जी काही चालली त्यांच्या पद्धतीने ती टिकणार आहे नाही. असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी मोर्चे काढतात त्यांचं की हे सगळं क्लिअर होईपर्यंत निवडणुकाच घेऊ नका. अहो निवडणूक आयोगाचं मत तर घ्या. तुम्हीच ठरवणार निवडणूक कधी घ्यायच्या. नाही घेतल्या निवडणूक जाणून बुजून लांबवत आहेत. घेतल्या तर मतदार यादीत घोळ आहे. एकदा त्या निवडणूक आयोगाकडे चाललेत ना, आता एकदा त्यांचं मत तर घ्या. त्यांना काही अधिकार आहेत की नाही आहेत? त्यांनी जर ते याद्या क्लिअर करत असतील किंवा आणखीन काय तुमचे जे प्रश्न जर सोडत असतील तर निवडणूक घ्यायला काय हरकत आहे? मग तुम्ही आम्हाला बघा, आम्ही गेल्यामुळं निवडणुका लांबल्या आणि ह्यांनी हे पळवाट शोधली असं काही जे काही त्यांचं स्टेटमेंट असतात, मग ते दोन्हीकडून चितबी मेरी पटबी मेरी असं बोलण्यात काही अर्थ नाही. निवडणुकीमध्ये पण तुमच्या पक्षावर आरोप केलाय भाजपाने की तुमच्या पक्षाचे जे स्थानिक आमदार आहेत अब्दुल सत्तार, त्यांनी बंद क्वार्टरमध्ये 500 या ठिकाणी मतदार नोंदवलेले आहेत आणि आरोप भाजपाचा आहे. एक लक्षात घ्या, आमच्या इथे निवडणूक आयोगाने जे काही डायरेक्शन दिलेत त्या डायरेक्शननुसार आम्ही आमच्या जिल्ह्यापुरतं एक वेगळ्या कमिट्या तयार केलेल्या आहेत. सदस्याच्या कमिट्या तयार केलेल्या आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणाहून अशा आम्हाला तक्रारी प्राप्त होत आहेत तर त्या कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली ते सर्व कमिटी जाऊन त्या मतदारसंघात किंवा त्या एरियामध्ये, मग वार्डचा एरिया असेल, जिल्हा परिषद सर्कल असेल, तालुक्याच्या लेवलचं कोणतं एखादं गाव असेल, त्या ठिकाणी जाऊन तो सर्वे करतात आणि त्या यादीप्रमाणे जर टॅली झाले नाही तर तातडीनं त्याचं नावं कमी करण्याचा प्रोसेस आम्ही चालू केलेली. सिल्लोडचे नाही, अख्ख्या जिल्ह्यामध्ये आमच्या ही एक वेगळं स्क्वॉडच आम्ही तयार केलेलं आहे आणि ते स्क्वॉड प्रत्येक ठिकाणी जातात
कुणाचीही तक्रार कुणाही बाबत असेल तर त्यांनी कलेक्टरकडे त्याचं लेखी द्यावं, त्याची तातडीनं त्याची तपासणी करण्यात येईल आणि जर चुकीची नावं असेल तर ती काढण्यात येतील. निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर आहे आणि ते पार्टनर प्रमाणे काम करते असे विजय वडेट्टीवार बोलत आहेत. म्हणजे निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रकारचा दबाव नाही किंवा तुमच्यासोबत ते काम करते, मित्रच तुमचा असं त्यांना म्हणणार. निवडणूक आयोग हे कुणाच्या सांगण्यावर बोलण्यावर चालत नसतं. एका महाशयाने तर असा आरोप लावला होता की निवडणूक आयोग हे 2000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, असेही त्यांच्यावर आरोप झालेले आहेत. निवडणूक आयोग हे कुणाचे बांधील नसतं, ते एक स्वायत्त संस्था आहे. त्यांना एक वेगळे अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्यांच्या अधिकारामध्ये कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. म्हणून कोणतेही पक्ष असला तरी निवडणूक आयोग आपलं काम करत असतं. बरं, एक थोडा वेगळा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावावी, सारखं फुकटात कसं सांगणार, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.